त्यांनी पंजाला सोबत घेतलं, त्यांनी तुतारीला सोबत घेतलं आणि धनुष्यबाण त्यांनी त्या या ठिकाणी कोटवला. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि संपूर्ण शिवसेनेच्या विचाराला तिलांजली दिली. या ठिकाणी पत्रकार बंधूंनो, मी नम्रपणे हेच सांगतोय की आमचा जो पक्ष आहे हा हिंदुत्वाला धरून चालणारा पक्ष आहे आणि हे जे पक्ष आहेत हे अभद्र पक्ष आहेत. मी त्या ठिकाणी काँग्रेसचं नाव घेईल, त्या ठिकाणी तुतारी गटाचं सुद्धा नाव घेईल की यांच्या संघ आमची युती कदापि त्या ठिकाणी व्हायला नको होती. आमचे पक्षप्रमुख असतील आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तात्कालिक त्यावेळेस 2022ला जर म्हणजे सरकारला त्या ठिकाणी लाथ मारली, जवळपास 8 ते 9 मंत्र्यांनी त्या ठिकाणी सरकारला लाथ मारून ते सत्तेच्या बाहेर त्या ठिकाणी पडले, तर त्याचं कारणच हे आहे की आम्ही तुतारी सोबत कदापि त्या ठिकाणी आम्हाला ही तुतारी सोबत युती मान्य नाही. आम्हाला त्या पंजाबसोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत आम्हाला त्या ठिकाणी युती मान्य नाही. आणि ही युती या ठिकाणी डॉक्टर खेडेकर आणि त्यांच्या ह्या म्हणजे चेले चपाट्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि ह्या चेले चपाट्याला खेडेकर साहेब यांनी त्या ठिकाणी पद दिलेली आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं असेल, माझ्यावर यांनी पक्षाच्या विरोधात काम करण्याचे आरोप लावले. सर्वप्रथम मी या ठिकाणी म्हणतो की यांनी आम्हाला हे सांगावं की आमचं यांनी क्रियाशील सदस्यत्व बघण्यापेक्षा यांनी उपजिल्हा प्रमुख पद हे ज्यांना दिलेलं आहे ते क्रियाशील सदस्य आहेत का? त्यांनी लोकसभेला कुणाचं काम केलं? त्यांनी सरळ लोकसभेला मशालीचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं, मशालीचं काम केलं, संपूर्ण ह्याच्यामध्ये ते मशालीसोबत फिरले. आणि प्रतापराव जाधव साहेब असतील आमचे नेते, त्यानंतर धनुष्यबाण असत, यांच्यावर खालच्या भाषेत त्या ठिकाणी त्यांनी वाटणातून टीका केलेली आहे. अशा व्यक्तीला विधानसभेमध्ये त्यांनी थोडंसं आपली चापलूसी दिली आणि त्यांना त्या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख पद दिलं. तर यांचा अगोदर त्यांनी बघितलं पाहिजे की हे ऍक्च्युअली यांचा प्रवेश कधी झाला. आणि तुम्ही बंधू पत्रकार बंधू या ठिकाणी तुम्हाला आठवत आहे का की उपजिल्हा प्रमुख गिरीधरराव खरात हे जे असतील यांना आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाच्या बातम्या तुम्ही कोणी लावलेल्या आहेत का? हा माझा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न आहे. मग अशा माणसाचा ज्याचा प्रवेशच झाला नाही त्या माणसाला तुम्ही उपजिल्हा प्रमुख करता. मग गद्दार कोण, ते आहेत का आम्ही आहेत? हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे गोपाळ व्यासचा या ठिकाणी मुद्दा आहे. गोपाळ व्यासचा जर तुम्ही जर विषय जर घेतला तर गोपाळ व्यास यावेळेस अभद्र नगर विकास आघाडीसोबत आघाडीचे उमेदवार होते, ते त्या ठिकाणी ते लढले, त्यांच्या पत्नी असतील होते. आणि त्याच्या अगोदर जर बघितलं तर आमची जी शिवसेना होती ही एक संघ होती आणि आमची निशाणी धनुष्यबाण होती. आणि 2015ला जी आमची नगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यावेळेस आमचा त्या ठिकाणी उमेदवार हा अजय शिवरकर हे होते, शहर प्रमुख, तत्कालीन शहर प्रमुख अजय शिवरकर हे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि त्यांनी धनुष्यबाणावर त्या ठिकाणी त्यांना एबी फॉर्म मिळवून ते त्या ठिकाणी निवडणूक लढत होते. परंतु ह्या माणसांनी त्या ठिकाणी आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात